आपण प्रार्थना करूया. हे प्रत्यक्ष पिता त्यावेळी बाबा सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर ही प्रार्थना प्रभूच्या नावाने करतो. हालेलुया. जगते हा संदेश आहे त्या विषयावर आपण परमेश्वराच्या दूताला त्याला काय काय शिकवण दिलेलं आहे. तर जुन्या करारामध्ये आहे पान क्रमांक आहे 1100. तर 1102 पर्यंत 3 अध्याय आहेत. तर आपल्याला सुरुवात करायची आहे की जगण्याचं जे जीवन परमेश्वरासाठी कशा प्रकारे त्याला घडवून किंवा बनवून एक संदेश हा कुठल्याही गावामध्ये किंवा एरियामध्ये जेव्हा त्याची निवड केली जाते किंवा त्या संदेश त्याच्या द्वारे देव बोलत असते. त्याच्यानंतर स्वर्गीय देवदूत त्यांच्या जोडीला असतात आणि त्या स्वर्गीय देवदूत त्या संदेश त्याला सांगत असतात. मग त्याप्रमाणे संदेशचे त्या दूताप्रमाणे जी शिकवण त्याला मिळाली जाते ते संदेशचे परमेश्वराचं कार्य करत असतात. हालेलुया. इस्रायल आणि यरूशलेम ह्या विषयावर परमेश्वराने त्या काळाची भविष्यवाणी दिलेल्या होत्या आणि आता ते चालू पण आहे. आणि हे तर त्या काळामधूनच सुरक्षित आपल्या त्या इस्रायल यरूशलेम मध्ये आहे. हालेलुया. तर आता आपण विचार करूया जरा वाचूया. जकरिया 1 वचन 1. दानिया देशाच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी 8व्या महिन्यात इदोचा पुत्र बरेक्याचा पुत्र जकरिया संदेशा ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. काय केलं? ह्याला परमेश्वराचं वचन प्राप्त झाले. आता जर देवाचं वचन एखाद्या व्यक्तीला प्राप्त झालं, आता आम्हाला देवाचं वचन प्राप्त झालं आणि देवाचं वचन प्राप्त झाल्यानंतर तुम्ही इकडे येऊ लागले, बरोबर? आल्यानंतर तुमच्यामध्ये जीवनात बऱ्याच लोकांचं जीवनात परिवर्तन बोलतात, गळण बोलतात, प्रगती बोलतात, बऱ्याचशा समस्या होत्या, दुःखही होतं. आपण आज 24 वर्ष अगोदरच्या गोष्टी जर बघितल्या ना, आजची तारीख किती आहे? 24 आहे आणि त्याला सुद्धा 24वा दिवस. बघा तिकडे. तर आपली घडण कशी झालेली होती आणि परमेश्वराच्या दृष्टीने आपली प्रगती कशी झाली, कोणत्या पद्धतीने झाली, आपल्याजवळ पहिलं काय होतं, आपण कसे बनले, कसे घडले आणि कसं आज आपलं जीवन आहे. कधी कधी आपण त्याला विसरून जातो कारण आपल्यामध्ये शैतान एक आत्मा कव्हर करतो. त्याला ते पूर्ण वाईटच करायचं विचारधारा तो मनुष्यामध्ये प्रवास करतो. मग तो विचार अहंकारामध्ये टाकतो, दुष्टाईमध्ये टाकतो आणि तिथे दुष्टाई त्या माणसाला नुकसानात भेटत असते. ते वचन 2. परमेश्वर तुमच्या वाढवडिलांवर फार कोपयामान झाला. काय सांगते? देवाचा काय आलेला होता तिकडे? परमेश्वर तुमच्या वाढवडिलांवर फार कोपयामान झाला. वचन 3. म्हणून तू त्यास असं सांग. सेनाधीश परमेश्वर म्हणतो. काय सांगते? सेनाधीश परमेश्वर म्हणतो. माझ्याकडे वळा. काय सांगते? तुम्ही माझ्याकडे वळा म्हणजे मी तुमच्याकडे वळू. आपण जेव्हा देवाकडे वळतो तेव्हा देव आपल्याकडे वळतो. आपण या जगाकडे वळतो तेव्हा आपल्याकडे वळत नाही. हालेलुया. तर देवाची जी शिकवण आहे किंवा देवाची जी मार्गदर्शक आपल्यासाठी आहे ते आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. जर तुम्ही ते आत्मपरीक्षण करत नसेल तर देवाचा शब्द तुम्हाला मिळणार. बरेच लोक आपल्यामध्ये असे आहेत कारण वचनाला किंवा शिक्षणाला या नियमाला मान्यता देत नाही. हालेलुया. कधी कधी आपण हा विचार करतो की ह्याचं प्रवचन मस्त, त्याचं प्रवचन मस्त. प्रत्येकाला वेगवेगळे घेत दिले. आता मी देवाच्या दृष्टीने मला परमेश्वरी संदेश तयार केला, बरोबर? आता मी तुम्हाला घडवायला सुरुवात केली तर तुमचं प्रवचन चांगलं निघालंच पाहिजे.
तेव्हा माझ्या पाठीमागे तुम्हाला सन्मान आणि किंमत मिळेल. येशू गेल्यानंतर शिष्यांच्या पाठीमागे हाच प्रश्न. प्रत्येकी महान परमेश्वराचे जे सेवक येऊन गेले तर त्यांचं कर्तव्य काय, त्यांना वर चढ. आम्ही वर चढलेले देवाच्या दृष्टीने आहे. देवाने आम्हाला कधीच घडवून ठेवले तर कोणत्या माणसाचे सांगण्याने पौलाने पण सांगितलं गलतीकरचे 11:16 पर्यंत ते आपल्याला शिकायला मिळतात. तर देवाने जी तुम्हाला हे बरेच लोक इकडे भेटतील पण कोण बरं बोलेल तर कोण वाईट बोलेल. ती संदेष्टाचे ते नियमच आहेत. संदेष्टे जे असतात त्यांना दुखवल्याशिवाय, त्यांना सतावल्याशिवाय, त्यांचा अपमान केल्याशिवाय ते मजबूत बनत नाही, ते सामर्थ्याने बनत नाही, अभिषेकाने बनत नाही. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो की मध्ये 5 हे नेहमी वाचा की येशूने ट्रेनिंग देताना, शिष्यांना ट्रेनिंग करताना कसं आत्मपरीक्षण करायला सांगितलेलं होतं. कारण प्रभू येशूने जुन्या करारापासून ते नव्या करार तो परमेश्वर म्हणून या पृथ्वीमध्ये येतो. पहिल्यांदा तो दूतांना पाठवतो. त्याच्यानंतर दूताने जर सांगितलं काही दूत नाही त्यांनी पाळलं नाही, ते आपल्या जगाच्या काही गोष्टीच्या मोहाला बळी पडेल, त्यावेळेला परमेश्वर स्वतः तिथून आवाज द्यायला सुरुवात. आपली पाप आहेत ना ही आपल्याला देवापासून दूर करतात. तो म्हणजे शैतान. आदामाकडे सगळं पृथ्वीचं वैभव होतं. दुसऱ्यांच्या सांगण्यावर मोहाला बळी पडलं, जीवनात नष्ट झालं. शेवटला शैतान निघून गेल्यानंतर त्याला रस्त्यावर जो देवाशी तंतोतंत बोलत होता आज त्याला देवाशी बोलायला लपायला लागलं. आज बरेच आपल्यामध्ये असेच लोक आहेत. आम्ही स्वतःहून विचार करायचा आहे की शैतान आम्हाला देवापासून दूर करत आहे. पुढे वचन घे. असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो, वचन 4, तुम्ही आपल्या पूर्वजांसारखे होऊ नका. काय सांगते? तुम्ही आपल्या पूर्वजांसारखे होऊ नका. त्यास पूर्वीच्या संदेशांनी धर्मामध्ये सांगितले की सेनाधीश परमेश्वर म्हणतो, आपल्या पूर्वजांपासून व आपल्या दुष्कर्मापासून परावृत्त व्हा. आपली जी चूक आहे, आपल्या जीवनात देवापेक्षा ज्या मोहाच्या गोष्टी उत्पन्न आहेत ते दूर करा. पूर्वीचे संदेश त्यांनी केल्या चुका करत होते. संदेश चुकली, बायबल ते शिक्षणच आहे. पण परमेश्वरने त्याला तिरस्कार केला नाही, तर त्यांना शिकवण्याचा मार्ग दिला की तू पुढे घड, भविष्यात वाढ आणि परमेश्वरच्या दृष्टीने जे चांगलं आहे ते. आपण आपल्या जीवनामध्ये मला फक्त सांगा की तुम्ही प्रभूसाठी काय करत आहे. आणि जर प्रभूसाठी काय करत आहे तर तुम्हाला तिकडे परफेक्टली जागा बसली आणि ही जागा कोणी तुमची काढू शकत नाही. पण शैतान जर तुमच्या पाठीमागे येत आहे ती जागा तुमची काढून घेणार. आणि दही गोष्टीसाठी तुम्ही भविष्यात आपलं जीवन घालू, पण यावर भरवसा ठेवू नका. एक कधी देह कोसळेल त्या पत्ताने, पण त्या परमेश्वरावर आमचा भरवसा आणि विश्वास जर ठेवला तर आमचं भविष्य परमेश्वर पित्याच्याद्वारे चांगलंच दिसतं. लोक आपल्याला कशाने ओळखणार? आपल्यामध्ये असलेले चांगले गुण. आता लोक शैतानाचे पण पृथ्वीमध्ये देवाचे आहेत तसे शैतानाचे पण. तुम्हाला ते सगळेच लोक शाबासकी देणार नाही, सगळेच लोक तुम्हाला प्रेम देणार नाही, नफरत पण देणार. येतो स्वभाव मनुष्य एक हर एक व्यक्ती असे बसले नाही, तो मनुष्य एक स्वभाव आहे. त्या स्वभावामध्ये ते गुण आहे, म्हणजे दुष्टाचा स्वभाव. एक परमेश्वरच्या दृष्टीचा जो स्वभाव आहे तो परमेश्वरच्या पाठी मागे लागण्याचं काम करत. त्यांनी माझे ऐकले नाही, मनावर घेतले नाही, असे परमेश्वर म्हणतो. आपण देवाच्या गोष्टी आता आपल्याला एव्हान साचवण्याचे तुम्हाला देवाने इकडे आणलेलं आहे. आता ह्याच्या नंतर हे शिक्षण घ्यायचं की नाही घ्यायचं. हल्ली जगात मी तुम्हाला अगोदर पण बोललेलं होता, प्रकटीकरण 12:12 हा वेळ आहे. प्रकटीकरण 13 सत्ताविक आत्मा निघाला, भडकाविक आत्मा निघाला आणि अनेक ठिकाणी एकमेकाच्या घरादारात जाऊन भडकवायची कामं करतात आणि ते लोक त्याला सामोरे जातात. पण ते विचार करत नाही का आमचा शेवट काय होईल, अधोलोक मध्ये जाईल का आम्ही सार्वत्रिक जीवनामध्ये.
शैतान हुशार असतो. जेव्हा 44 मध्ये तो लबाडाचा बाप एवढं त्याला नाव खराब करून टाकलेलं आहे त्याचा विचार नाही. प्रभू त्याच्या जीवनामध्ये काय घडले काय होते ते दाखवते. बघा इकडे पुढे वाचत जा म्हणजे तुम्हाला शिकायला मिळेल की परमेश्वर त्याचा कसा झटका देत असते. तुमचे पूर्वज आता कुठे आहेत? ते तुमचे पूर्वज आता कुठे आहेत? संदेश तरी सर्वकाळ जगतात काय? वचन 6 असे असता माझे सेवक म्हणजे संदेश यास जीवाचे व नियम मी आज्ञा दिली होते. त्यांनी जी वचने आणि त्यांना ज्या आज्ञा दिलेल्या होत्या त्यांनी तुमच्या पूर्वजास गाठीले नाही काय? तेव्हा त्यांनी म्हणून म्हटले आमचा आचार व कर्मे याप्रमाणे आमचे करण्याचा सेनाधीश परमेश्वराचा मानस होता त्याप्रमाणे त्यांनी आमचे केले आहे. हालेलुया. जो परमेश्वराच्या मार्गाप्रमाणे चालतो तो परमेश्वर त्याला त्याच मार्गाप्रमाणे नेण्याचं काम करतो. परमेश्वराला माहिती आहे की या लोकांना माझ्या सहवासात किंवा सानिध्यात राहणं गरजेचं आहे. जर आम्ही परमेश्वराच्या सहवासात आणि सानिध्यात राहिलं नाही तर अधोलोकाच्या सानिध्यात राहावं लागेल. एक गीत तयार करा, एक अनुभव तयार करा, एक मार्ग तयार करा, एक शिक्षण तयार करा. लोकांना असं बनवा घडवा की त्याच्याद्वारे देवाची गौरव झाली त्याची मध्ये वाचवा. जीवनामध्ये जी अनुभव मी तुम्हाला सांगतो, जेव्हा लोकांना तुमच्यातून शांती प्राप्त होईल तेव्हा तुम्हाला वाटलं पाहिजे की देवाने माझी खरंच निवड केलेली. जर तुमच्यामध्ये नफरत आणि द्वेष जेव्हा जे निघतात आणि दुसऱ्यांची मनं तोडतात तर तिथे समजून घ्यायचं की ते शैतान माझ्यातून कार्य करत आहे. मी देवाचं काम करणारा आता शैतानाचं काम का करतो? आदामासारखं येवेसारखं आपलं भविष्य का होतं? परमेश्वराने आपल्यासाठी योजना दिली. मी तुम्हाला सांगतो मी जिथे जातो तिथे हर एक व्यक्ती मी धर्म नाही बघतो, मानव बघतो आणि ह्या माणसामध्ये अशांती आहे तर थोडीशी शांती कशी द्या हे मी विचार करतो आणि ह्या शांतीने लोकांशी बोलतो आणि ते ऐकत बसतात. हालेलुया. आज समाजात पैशासाठी माणसं वेळी झाली, पैशासाठी काय पण करतात. मी 2 छोट्याशा साक्ष्या देतो. मी येत होतो प्रार्थना करून तर काही कलम घ्यायचे, झाडं घ्यायचे आणि तर तिकडे एक आई होती. त्यांना सांगितलं नवीनच ते नर्सरी काढले, गेलो आणि मी त्याच्याकडून ते झाडं. मी कसं बोलतो माहिती तुम्हाला, मला पहिले विचारलं पाहिजे तुम्ही कोण, कुठून आले, मग मी त्याला पत्ता देतो. अगदी पत्ता मी त्याला व्यवस्थित दिला. त्याची सांगते केवढं बरं वाटलं. या पैसे पुढे तुम्ही कमी हा व्यवहार झाले. मी 10, 20, 50, 100 काही असू दे एक कमी करून मी व्यवहार घालवत नाही. मी तुमचे त्याने सांगितलं एक मनुष्य बँकेचा मोठा ऑफिसर आहे, तो प्रत्येक कलम घेतले तेवढी कटकट करून घेतली. तर माणसाच्या पाठीमागे वर हा स्वभावच राहतो, पैसा नाही राहत. आता ह्या माणसाचा स्वभाव कुठे गेला मला सांगा, लावून झाले की. तर मी त्यांना सांगितलं पैसा सर्वस्व नाही, एक जी माणुसकी असते, प्रेम जे बोलतात ही सगळं माणसामध्येच राहणं गरजेचं. पैसा बाजूला आणि मी त्यांचा हिसाब पूर्ण दिला. मग त्यांना देवाच्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या. हालेलुया. आणि मग समजा कुठे तेव्हा मग सांगितलं हालेलुया. या गोष्टी सांगायला लागतात आणि लोकांना बघा त्याच्याकडून वस्तू घेतलं तर आपण पण त्याला काहीतरी वस्तू दिली पाहिजे. पैसे द्यायचे नाही. जे परमेश्वर पिता जो आहे त्याचं जे शिक्षण आहे त्याच्या हृदयाला बसलं पाहिजे. त्यानंतर मी येत असताना कांदे घेतले एका दुकानात. हालेलुया. त्यांना सांगायला लागलं तर तेच वार्ता सांगता हा दोन खूप बरं वाटलं. सांगतो शांती नाही, या वस्तू शांती नाही. कुठली वस्तू आहे मला सांगा शांती? तुम्ही आखे दागिने घाला, केसापासून तोंडापासून सगळ्या शरीराला दागिने यूज करा. शांती आहे का? समाधान आहे का? मला काय सांगा परत तुम्ही या
हालेलुया. वेळ आली तर नक्कीच. कारण हे बघा, हे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये येशूने सांगितलेले झाड, एक झाड एक निमित्त आहे, कांदा एक निमित्त आहे, पण त्याला जे शिकवण देईल हे सगळ्यात महत्वाचं आहे. हालेलुया. जीवनात काय मिळणार मला सांगा? मनुष्य पैशाला जास्त डिमांड देतो. पैशाला कधी डिमांड देऊ नका. मला सांगा, तुम्ही कोणती वस्तू खरेदी करता तर कटकट करून घेतात की नाही? नाही, कटकट होते का नाही? आता त्यांनी झाडं लावली कटकट, बरोबर. मी घेतलं तर माझी कटकट, कारण मी त्यांना सांगतो मी काय काय सेवा करतो ना, काय लोकांना झाडं लावून हे देतो, बरोबर. भरपूर लोकांच्या जीवनामध्ये करायचं. परमेश्वरी काय बनवले? चांगले गुण बनवले पृथ्वीमध्ये. वस्तू बनवून गेला, परंतु गुण मात्र चांगले ठेवून गेले. निराश नाही. तर बऱ्याचशा गोष्टी आहेत सर्व. वचन 7. दानिएलच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी 11व्या म्हणजे शबात महिन्याच्या 24व्या दिवशी 24 तारीख त्यांनी सांगितले 24वा दिवशी इदोचा पुत्र बरेख्या ह्याचा पुत्र जकर्या संदेशा ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. त्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. आपल्याला जर परमेश्वराचं वचन प्राप्त झाले, आपल्या पापी लोकांवर देवाचं एवढं प्रेम रुजलेलं आहे, म्हणून मी नेहमी लोकांना सांगतो, काय बोला? प्रभू येशू तू माझ्यावर खूप प्रेम करते. हालेलुया. आणि आपण तोच उत्तर कसं द्यायचं? प्रभू येशू मी तुमच्यावर खूप प्रेम करते. हालेलुया. किंवा 3:16 मध्ये ते प्रश्न दिलेलेच आहे. हे शब्द आपल्या हर एक व्यक्तीसाठी महत्वाचे. शब्दाने जोड. देवाशी जोडताना देवाने दिलेले वचन बोलतात, त्याला आपण शब्द बोलतात. देवाने एक प्रमाण हे वचन जुन्या करारात, नव्या करारामध्ये त्याला शब्द म्हणतात. देवाचं वचन प्राप्त झालं. वचन हेच मेन आहे आपल्याला. जर आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये वचन एखादा, बघा तुम्हाला माहिती, आता मी इकडे आहे, बरोबर. योहान 12:26. जर प्रभू येशू इकडे नसते तर मी पण आला नसता. ओके, काय होते इकडे? कारण जर प्रभू येशू येईल तर मला सुद्धा घेऊन संदेश त्यांच्या बरोबर ते कार्य होते. ते तुमच्या डोक्यात शिरणार नाही. जेव्हा देव स्वतः तिकडे असेल तेव्हा त्याचा सेवक तिकडे येईल, नाही तर येणार. मग त्या 28 मध्ये 2 किंवा 3 माझ्या नावाने तिकडे हजर आहे. त्या वेळेला आम्ही देवाची जेव्हा एक सुवार्ता प्रचार करतात, तिथे प्रभू येशू ख्रिस्त स्वतः तिथे प्रसन्न हसत असतो. ज्या परमेश्वराचं नाव घेऊन आपण चालले, तो परमेश्वर महान व्यक्ती. मी त्यांना बोललो, हिंदीमध्ये भगवान, मराठीमध्ये देव, इंग्लिशमध्ये गॉड. शब्द काय आला? शब्द काय आला? एकच आला ना, भाषा अलग, शब्द म्हणून योहान 17:3 वचन, एकच जो देव प्रभू, याला आम्हाला ओळखायचा. तो देव पृथ्वीवर आला आणि आल्यानंतर त्यांनी मानवाला प्रेम करायला शिकवलं, नफरत करायला शिकवलं. आणि शैतान आला, तो माणसाला नफरत करायला शिकवलं. त्याची निंदा, त्याची निंदा, त्याचा द्वेष, त्याचा द्वेष, त्याची हेवा. तेव्हा स्वतःच आपण परीक्षा घ्यायची तिकडे, का शैतान माझ्या मागे आलाय असं समजा. तो तुम्हाला देवापासून दूर करायला लागला तर समजून घ्या, तो शैतान तुम्हाला दूर करण्यासाठी तुमच्या जवळ आहे. तेव्हा सावध राहायचं. परीक्षा ते सगळ्यांची, स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा झाली. मी हमेशा बोलतो मत्ते 4. परीक्षा आल्याला समजायचं मत्ते 4 किंवा लूक 4. येशूची परीक्षा, आपली परीक्षा. सावध राहायचं. तेव्हा जास्त प्राधान्य द्यायचं, सहन करायचं. कोणी काय बोललं शांत राहायचं, विनाकारण तुम्हाला सतावणार. ते त्या दुष्ट आत्म्याला पटत नाही चांगल्या गोष्टी, नफरत निर्माण करतात. वचनात मला रात्री दृष्टांत झाला तो असा, एक मनुष्य तांबड्या घोड्यावर स्वार झाला. एक मनुष्य तांबड्या घोड्यावर तो स्वार झाला असून तलवारी
असलेल्या मेंढीच्या झुडुपामध्ये उभा होता. त्याच्यामध्ये तांबडे, सावळे व पांढरे घोडे होते. हालेलुया. परमेश्वर ज्या वेळेला शेवटच्या काळात येणार आहे, मला एकदा स्वप्न पडलं आणि मी आपल्या आरामामध्ये प्रार्थना करायला लागलो. आणि प्रभू येशू असा वेगाने आलेला आहे. तर माझं लक्ष असं होतं, प्रार्थनेमध्ये आहे, काही लोक उचलून गेले डायरेक्ट, दुसरे तिकडेच राहिले, झोपलेले तिकडे राहिले आणि जे प्रार्थना ऐकत होते ते गेले. तर मी आहे तिकडे प्रवचन देत होता, इकडे बघितलं ते तिथून पटकन गेला, एवढा असा निघाला जोरामध्ये, सटकन निघून गेला. दिसू शकला नाही, एवढ्या फास्ट, विचार नाही करू शकत एवढ्या फास्ट मध्ये. आणि माणसं सगळी जी होती ना, टक्कर उचलून गेली दुसरं, बाकी लोक गेली ते तसेच नाही. हालेलुया. म्हणजे विचार करणाऱ्या गोष्टीचा अनुभव, देवांमध्ये सत्य व्हा, शिक्षणामध्ये मजबूती व्हा. जर स्वर्गात जायचं असेल तर देवासाठी काहीतरी चांगलं काम कर. छोट्या मोठ्या गोष्टी देवाविषयी बोलत नाही माहिती तर एवढं तरी बोला, बाबा प्रार्थना चालते, झाकून येऊ का नाही. स्वर्गात जायचं असेल तर त्याने करायचं. ज्यांनी स्वर्गात नाही जायचं ते फक्त कामधंदा घ्या, हातात पकडा आणि राहा, कमावतेच राहा, खाते राहा, ईशा बावीसते राहा. उद्या मरायचं तर खाणं मजा करा. आणि सिस्टम ती चालते. भविष्य देवासाठी नसेल तर काय. आज तुम्ही बघता इस्रायलच्या युद्धावरचा ना 3.5 वर्ष चालणार. प्रकटीकरण पुस्तक दिशा 1260 दिवस हे गरजेचं आहे. मग ते 24 अध्याय जर ज्याने वाचलाय ना, तो शेवटच्या काळाचं पूर्ण ऍडजस्टमेंट खरोखर सांगेल की आता हे शेवट काळ सुरू. आता तरी पश्चाताप करत राहा. आता धन, पैसा, वस्तू याचा शोध करू नका. असा शोध करा की प्रभू मला तुझं कार्य करायचं. आणि असं बोला, प्रभू मला तुमची गरज आहे, माझ्या पाप्यावर दया करा, मला काहीतरी काम द्या. आपली नोकरी नाही, आपला धंदा नाही, आपण अश्रू गळून रडतो आणि देवाला असं तुम्हाला हे दे, ते दे, ते दे. पण कधी हे नाही सांगत की देवा मला तुमचं काम दे. या जगात इतका लोक आहे, सगळे धंदा, पैसा, खाणे पिणे याच्या मोहात पडले. बस करा, रोजची भाकर नीती घ्या ना प्रभूच्या राज्यात. बाकी काय करू नका. ज्याला स्वर्गात जायचं आहे तर त्यांनी फक्त भाकरीची विचार करा, दुनिया मिळवायचा विचार करू नका. तर एका श्रीमंता माणसाचा तुम्हाला दाखला ते माहिती आहे. येशूने त्याला सांगितलं, रात्री तुझा जीव घेतला तरी कोणाचा. आता शेवटच्या काळातले जीवच नेण्यासाठी बाकी काय राहिलं नाही. कारण पाप इतकं पृथ्वीवर चाललेलं, इतकं चाललेलं की तो देवालाच ओळख. प्रेम शब्द नाही आहे माणसामध्ये. हर शब्दात बळी मोठे होता, नफरत होता, विष. मी हर एक व्यक्तीला शिकवतो, तू देवा बरोबर आहे तर देवाच्या मागे जा, देवा बरोबर नाही तर तिथेच पुढे जाऊ, कारण तुला संधी मिळाली तर. वचन 9, मी म्हणालो, माझा प्रभू हे कोण आहे? तेव्हा मनस्पर्ध भाषण करणारा दिव्यदूत म्हणाला, हे कोण आहे ते मी तुला दाखवितो. त्याच्या बरोबर देवदूत भाषण करत होता आणि तू काय सांगतो, हे कोण आहे मी तुला नंतर दाखवतो. मला फक्त सांगा, ह्या जिंदगीमध्ये आपल्या जवळ काय आहे, काय आहे मला सांगा. कारण आताचा काळ आहे, येशू येण्याचा काळ. लूक 18:8, विश्वास कमजोर होईल. हे शरीर आपलं नाही आहे, हे देवाचं आहे. या पृथ्वीमध्ये एक सेकंद आपला नाही, त्याच्यासाठीच यूज करा. आणि देवाच्या लोकांना दुःख येतात, सुख कधी येत नाही, लक्षात ठेवा. मध्ये 16:24 मध्ये वचन तेच दिलेलं आहे, ज्याला माझ्या मागे यायचं असेल तर स्वतःचा वध समजायचं. दुःख बोलतील, निंदा करतील, छळतील, मारतील, पण एकूण पण देतील, काही करतील, त्या पता नाही. तो दिवस धन्य. प्रभूसाठी जर आपलं शरीर आणि आपला आत्मा त्यासाठी यूज होत आहे तर धन्य म्हणा. कारण मी विचार केला, हे आपलं नाही आहे. मी माझ्या आईला नेहमी सांगायचं, जेव्हा प्रेयरला जायचं ना तेव्हा मी माझ्या आईला एकच शब्द बोलतो. आई काय सांगायची, लवकर ये ना. तिचा शब्द एकच यायचा, लवकर ये.
मग मी तिला काय सांगायचं माहिती, हे बघ, घरात आहे तो मी तुझा आहे, घराचा बाहेर आहे तर मी त्या देवाचा आहे. कारण त्याने मला बोलवले विवाह साचवण्याची काही करण्यासाठी, तर मी त्याचा आहे. पण आईना माझे बाप सुद्धा नाही, पण तो बाप तो आहे. या बापाबरोबर आपल्याला शेवटपर्यंत राहायचं आहे. आणि आमच्या आई बापाला धार्मिकता समजली, शेवटच्या क्षणापर्यंत त्याला समजलं. आईची जेव्हा वेळ आली त्या वेळात सरळ वारा आला आणि एकदम शांतामध्ये तिला घेऊन गेली असेल बोलतो आपल्याला. हा अनुभव म्हणजे चुलत भावाने पण ते सांगितलं की घरामध्ये लोक तडपून गेली, पण आई समजलं पण नाही कशी. कारण तिला नेहमी एकच शब्द सांगायचा, आई मरण मागू नको, मला देवाच्या घरी जायचं हे माग, ना आत्मा शरीर हमेशा. बाबाला पण तोच शब्द दिला. आणि देवाला मी सांगत होता की बाबा शुक्रवारच्या दिवशी जाऊ, पण आपण कधी कधी प्रार्थना करतात या खूप सारखं अयोग्य प्रकारे. पण प्रार्थना करताना टाइम सुद्धा देवाकडे प्रार्थना करायचं न. जर देवाला सांगायचं तुमची इच्छा असेल तेव्हा घेऊन जा. आईच्या बाबतीत मग तसं सांगितलं. पहिला मी बुधवारी घरी असतो ना प्रार्थना, बुधवारी सांगितलं, पण नंतर सांगितलं नाही तुमची इच्छा असेल तेव्हाच दिला नाही. परत मी दिशा बदलली. पण बाबाच्या टायमाला तसंच झालं. संध्याकाळची 8-8:30च्या टायमाला प्रार्थनेचा टाइम झाला आणि त्याच टायमाला बाबा देवाच्या घरी गेले. तर परत थांबलेले. मी प्रार्थना करून आलो, समर्पण केलं देवाला, सांगितलं बाबाचा आत्मा तुझ्या हातात देतो. नंतर गुडघे टेकले माझ्या प्रार्थनेच्या जागी, माझ्या डोळ्यासमोर त्यांना देऊन आणि गेलो. गुडघे टेकले, 2 हात पुढे केले, आत्मा अर्पण केला. बाबाचा आत्मा तुझ्या हातात देतो स्वीकार. आणि लगेच बाबा देवाच्या हे परमेश्वराच्या योजना. देव आपल्यासाठी सर्व काय करत. जिंदगी किती वर्ष आपल्या जिंदगी जगणार आहे, किती वर्ष आपलं डाऊन होणार आहे. वर्ष 1 वर्ष झालं, त्याला वाटलं माझा बर्थडे झाला, पण जिंदगी कमजोर झाली. जिंदगी म्हणजे एवढ्या वर्षाचा बर्थडेचा उपयोग काय करून घेतले, फक्त केक आपले खाल्ले पिले तेच केलं, चांगलं काय कोणते केलेलं नाही. देव वर्ष देतो, देव वर्ष देतो. तरी तिला 4 वार महिने सणाचे काही पाळता मी तुमच्यासाठी केलेले श्रमदान. पुढे वचन तेव्हा नेहमीच्या स्वरूपात उभे असलेल्या पुरुषाने उत्तर दिले की पृथ्वीवर फेरी करण्यासाठी परमेश्वराने जे पाठविले ते वचन द्या. तेव्हा त्याने नेहमीच्या स्वरूपात उभे असलेल्या परमेश्वराच्या दिव्यदूताला उत्तर दिले की आम्ही पृथ्वीतून फेरी करून आलो आहोत. पहा, सर्व पृथ्वी स्वस्थ व शांत बसली आहे. शांत. जर देवाचा प्रचार, देवाची सुवार्ता, देवाचं राज्य जर ज्या ठिकाणी आहे तिथे शांत आहे. पण जिकडे शैतानिक आत्मा आहे तिथे शांत नाही. नफरत, द्वेष, निंदा. म्हणून एक कार्य असं दिलेलं आहे देवाने. जुदास एका थालीमध्ये खाणारा माणूस, त्याचं मन कठोर केलं, तो देवाला विसरला. तर तुम्ही आणि मी काय, बायबल कसं सांगते, देवाला विसरण्याने पाळून टाक. परमेश्वरचं वचन घे, विसरायचं. देवाला विसरलं म्हणजे आपलं भविष्य गेलं, 0 पॉइंट. जितका प्रचार करताय, जितका स्वार्थ सांगते, जितका प्रभूच्या वचनाचं पालन करते, तेवढं पवित्र आत्मा आपल्यामध्ये कार्य करायला सुरुवात करते. परमेश्वराचा देवदूत म्हणाला, हे सेनाधीश परमेश्वरा, तू आज 70 वर्षे यरूशलेम व यहूदाची नगरे यावर कोपायमान झाला आहेस. किती 70 वर्ष त्यावर क्रोधाने बसले. 1 वर्षाचा क्रोध होता ना, 70 वर्ष. जर तुम्ही मी देवाच्या नियमा विरुद्ध चालले
तर देवाचा क्रोध आपल्या प्रत्येकाच्या पाठीमागे. एक क्रोध का येतात मी नेहमी लोकांना सांगतो, निरोग्यास वैद्याची गरज नाही तर रोग्यास असते. येशू ख्रिस्ताने योहान 15:10 वचन आपल्याला दिले 15 अध्यायामध्ये एक देतात. कारण तुमची जेव्हा घडण केली, तुमची निवड केली, तर त्या टायमाला तुम्ही देवाची सेवा करायची नाही केली तर संकट पाठीमागे येत असतात. मी नेहमी सावध करतो लोकांना, पण लोक ऐकत नाही. अशा काही मोठी गोष्टीवर आकर्षित बसलेले आहेत. मी शिकवतो, माझं एकच काम आहे की देव जे आपल्याला सांगते तेच तुम्हाला सांग. आता तरी या गोष्टी 70 वर्षाचा काळ पडला. किती? 70 वर्ष देवाने कंट्रोल केलं. तरी तो त्यांना पाठवत होता, त्यांना बदलण्यासाठी, त्यांना सुधारण्यासाठी प्रयत्न करतो. 70 वर्ष घालवली, 1 वर्ष नाही. त्यावर तू कोणवर करुणा करणार नाही. वचन तेव्हा माझ्याबरोबर भाषण करणाऱ्या दिव्यदूताला, माझ्या बरोबर भाषण करणाऱ्या देवदूताला परमेश्वर चांगले व सांत्वनदायक शब्द बोलला. परमेश्वर कसा बोलला? सांत्वनदायक. म्हणजे तुम्हाला सांगतो घाबरू नका. परमेश्वर सांगतो मी आहे, भिवू नका. 43:5 मध्ये काय दिलं? भिवू नका, मी तुझ्या बरोबर. मग त्या 18:19-20 वचन आज्ञा नियम पाळणार असेल तर भिवू नका. आता आपण आज्ञा पाळतो, नियम पाळतो, मग आपल्याला घाबरायची गरज नाही. का? एखाद्या व्यक्तीला तुम्हाला सतावायचं आहे, तो तिकडे तुमच्या चुका नाही बघणार, तुमचे आरोप तयार होतात. तिकडे एक आरोपी तयार होणार आणि त्याद्वारे तुमच्यावर अटॅक करणार, तुमचं नाव खराब करायला सुरुवात करणार. ही जग आहे. मी तुम्हाला सांगतो, येशूला सोडलं नाही तर तुम्ही आणि मी आहे काय, आपण पापी माणसं, सोडून दे. तो पवित्र असतात त्याला सोडलं नाही, त्याच्यावर आरोप केला. शेवटी येशूला चोरून नेलं असा पण आरोप केला. देवाचे सेवक असतात ना, देवाचे लोक असतात जे सत्य प्रामाणिक जीवन जगणारे, अशा लोकांना मोठ्या प्रमाणात आरोप असतो, नफरत असते, निंदा असते. हे आपल्या स्वतःचे भविष्यात नुकसान आहे, पण त्या लोकांना नुकसान नाही, कारण त्यांच्या बाजूने देव युद्ध आणि लढाई करतो. 74:23 वचनामध्ये स्पष्ट दिले. आपल्या हर एक व्यक्तीला, आता आम्ही आहे, लोक आमच्या विरुद्ध काय काय बोलतात, त्यांना बोलून दे, मन हळकवू दे. देव जो आहे ना तो बघेल, मला नाही बघायचं. कारण देवाने मला वैर्यावर प्रेम करायला सांगितलं. क्षमा करा, क्षमा करा, बोलू नका. माझं एक शिक्षण आहे, तुम्हाला जर माझ्याविषयी नफरत नाही, तुमच्या रस्त्यात मी कधी येणार, कारण मी दिसला तर तुमच्या मनात राग येईल, त्याच्यापेक्षा राग येऊ नये म्हणून बाजूला. ही माझी शिस्त. प्रीतीत राहा, समाधान, शांती. मी सांगतो ना, माझ्या बरोबर केला, तुम्हाला किती आनंद आणि शांती येईल ना बघा. समोरच्या व्यक्तीचं जीवनामध्ये किती मजबूत आहे, किती पण. नेहमी वचनात राहा. तुमच्या प्रार्थना कमी झाल्या तर समजून घ्यायचं की घरात आला आपल्या सैतान. तो खतम करणार, तो तुम्हाला नाही करणार, तुमच्यातल्या घरातल्या एक कमजोर व्यक्ती आहे त्याच्यावर अटॅक करणार, बाकी कोणाला अटॅक करणार नाही. तो कोणाला सुद्धा सतावणार नाही. सतावणार फक्त कोणाला? हालेलुया, जी कमजोर व्यक्ती आहे. वचन सांगा, मग मजबर भाषण करणारा दिव्यदूताला आहे असे जाहीर कर की सेनाधीश परमेश्वर म्हणतो, यरूशलेम व सियोन याविषयी मी अतिशय ईर्ष्यायुक्त झालो आहे. हालेलुया. हर जीवनामध्ये योजना असतात देवाच्या, या पहिल्या पाळायच्या. मग देव काय काय देतो? अरे देवाचे सेवक आहेत, आमच्या पाठीमागे देवदूत आहेत. जर रक्षक देवदूत नसता तर मी आज इथे नसता. संदेशांच्या पाठीमागे देवदूत दिलेलीच आहे, त्याचा काही शंका करू. ताकद देणारा आम्हाला तेच आहे, शक्ती देणारा तेच आहे, अभिषेक देणारा तेच आहे, अद्भुत गोष्टी देणारा तेच आहे. वचन 15 जी राष्ट्रे स्वस्थ आहे त्यावर माझा राग फार पेटला आहे, कारण मी थोडासा रागवलो होतो पण त्यांनी अरिष्ट वाढवले. हालेलुया. आता आपण देवाचं ऐकत नाही, देवाच्या नियमा विरुद्ध जातो, तेव्हा तो काय सांगतो?
मी राग आलाय, मी थोडासा राग आला. आता देवाला आपण प्रार्थनेत असतात, प्रार्थना सोडतात, देवाचे नियम पाळतात, तर त्याचा राग जो आहे तो आपल्या पाठीवर. ही प्रत्येकाच्या जीवनाबाबतीत आहे. तुमच्या माझ्या सर्व बाबतीत तो क्रोध आहे. वचनात राहा, सामर्थ्यात राहा, शांतीत राहा, तर आपल्यामध्ये सामर्थ्यिक आत्मा मजबूत राहील. वचन 16 याच तो परमेश्वर म्हणतो मी करुणायुक्त होऊन काय सांगते, मी करुणायुक्त होऊन पुन्हा यरूशलेमेकडे वळत आहे. काय सांगते, मी करुणेने मी यरूशलेमेकडे परत वळत आहे. त्यात माझे मंदिर बांधतील असे सेनाधीश परमेश्वराचे म्हणणे आहे. यरूशलेमेवर मागपर सूत्र लावले. हालेलुया. आता हे जे मंदिर तसंच आहे, तर परमेश्वर यरूशलेमचा वेगळा आहे. आता त्या देशात गेलं, मग या देशामध्ये त्याच नावाचं मंदिर आहे का नाही, माझ्या नावाचं मंदिर, परमेश्वरच्या नावाने. आता इथे नाव दिले इमानुएल, म्हणजे आमच्या संगीत. तर हे जे यरूशलेम मध्ये इस्रायल मध्ये परमेश्वराने त्याचं राज्यस्थान ठेवले, मूळ ठेवलेलं होतं. मूळ झाडाला आधार देते. रोमकरा 11:13 मग ही झाडं तिथून हळूहळू जगात पोचली का परमेश्वराची व्यक्ती कोण, शैतान जगात पूर्ण पोचले. आणि त्यामुळे आदामाच्या युगाच्या द्वारे त्याला मानवामध्ये मोठा अधिकार. देवाचं रूप उत्पत्ती सगळं आम्ही देवाचं रूप आहे, म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला नवीन रूप मिळालं. समजलं? किंवा 3:16-17 वचन जर वाचलं तर तुम्हाला कळेल, त्याच्याद्वारे आम्ही आज जीवित आहे, नाहीतर संपलेलं असतं. म्हणून पौलाने काय सांगितले, इब्रिकरा 9:11-12 वचन, महिलांचं वस्त्राचं नाही तर स्वतःच रक्त अर्पण करून तो पवित्र स्थान. कळीनिकरास पहिल्या पत्रामध्ये 6:19 वचनात आणि 20 वचन, तुम्हाला मोलाने विकत घेतली या शरीराने देवाचे गौरव. मूळ म्हणजे काय, रक्त सांड सैताना. एखादा सिंह असो किंवा वाघ असो, तो पहिला पकडतो गळ्याला. कोणताही मनुष्य, एखादा पक्षी, प्राणी कापायचं असेल तो पहिला गळाच कापतो आणि तो त्याच्यावर अटॅक करतो, इथून रक्त सुटतो. म्हणून बली जो होता, तू गळा कापला म्हणजे आवाज बंद झाला, श्वास गेला. परमेश्वराचे शिकवण ते, तुम्ही आणि मी प्रभूमध्ये आहे, तर आपल्याला नवीन जीवन शांती आहे. पुढे घे. वचन 17 पुन्हा पुकारून सांग की सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझी नजरे पुन्हा शुद्धतेने भरून जातील. परमेश्वर पुन्हा जीवनाचे सांत्वन करील. तो पुन्हा यरूशलेमेस निवडेल. हालेलुया. परमेश्वर त्याचं काम करणार, तो सोडणार नाही. पुढे घे. वचन 18 मी आपले डोळे बंद करून पाहिले तो पहा, 4 शृंगे दृष्टीस पडली. वचन 19 माझ्याबरोबर भाषण करणाऱ्या दिव्यदूताला मी विचारले की काय आहे. त्याने मला म्हटले, ज्यामुळे यहूदा, इस्रायल व यरूशलेम ही परावृत्त झाली आहे ती ही शृंगे. हालेलुया. त्या काळामध्ये देवदूत होते. या काळामध्ये देवाने सेवक पाठवले, शिष्य पाठवले, प्रेषित पाठवले. कारण त्या काळामध्ये स्वर्गीय देवदूत स्वर्गातून यायचे. मग येशू योहान 15:16 प्रमाणे निवड केली फळं देण्यासाठी. आणि जी व्यक्ती देवाची सुवार्ता प्रचार करतो, स्वतःचा गाजवते, तेव्हा तिकडे देवाचा प्रचार करणाऱ्या व्यक्तीमध्येच पवित्र आत्मा कार्य करतो आणि ते संदेश बनले जातात, सुवार्ते बनवले जातात, प्रेषित बनवले जातात. आणि हा काळातून नव्या काळामध्ये येशूने तयार केला. वचन 20 आणखी परमेश्वराने मला 4 लोहार दाखविले. वचन 21 मी विचारले, ह्याचे येथे काय का. तो मला म्हणाला, ज्यांनी यहूदास परावृत्त करून कोणास आपले डोके वर काढू दिले नाही ती ही शृंगे आहे. परंतु आता त्यास बेदरपूर सोडावे व ज्या नाशनाने यहूदास परावृत्त करण्यासाठी त्याची भूमीविरुद्ध आपले शृंग उचलले, त्याची शृंग पाडून टाकावे म्हणून हे आले आहे. हालेलुया.
आज पृथ्वीमध्ये नाश होत चालला, बरोबर. म्हणून परमेश्वर या पृथ्वीचा नाश करणार, म्हणून ते आहे. रोमग्रस्त मध्ये तुम्हाला माहिती आहे 8:19 पासून सृष्टीची नासाडी करण्याचा वेळ आहे. कारण सृष्टी धार्मिकता, सृष्टीमध्ये परमेश्वरी फळं झाडं सर्व काही चांगलं गुण बनवलेली होती. 2 अध्याय आणखी पुढे वाचला तर तुम्हाला तर बरेचसे उदाहरण आपल्याला देवाने दिलेली आहे. ते संदेश ते का पाठवले आणि संदेशाला होणाऱ्या विषयी प्रत्येक संदेशाला वेगवेगळी जागा दिलेली, वेगवेगळे नियम दिले, वेगवेगळे एरिया दिले, वेगवेगळे एरियाची कामं दिलेली. पण हे परमेश्वराच्या योजना आहे. आज आपल्याला काम दिले आपण करतो. आता तुम्हाला काम दिले तुम्ही केलं नसेल तर दुसरा तुम्हाला येऊन उचलून नेईलच, कारण ते तसं आहेच. ते कोणताही मी कार्य केलं नाही तर मला उचलून येईल, तुम्ही कार्य नाही केलं तुम्हाला उचलून येईल. केवळ नाही, कारण ती दुष्टाईची घरं तशीच असतात आणि मग त्या हृदयामध्ये तो प्रवास होतो आणि माणसाचं जीवन प्रथम करून टाकतो. म्हणून योहान 15:10 1 ते 10 पर्यंत माझ्यात फळ न देणारा मी फाटा खाल्ला. संदेश म्हणून मध्ये 10:40 पासून पुढे दिले संदेश, त्याला तुम्ही संदेश म्हणून किंमत देईल ते फळ मिळणार. संदेश ते परमेश्वरापासून येतात, पुन्हा घरातून आलेले नाही. माझ्या आईला माहिती मी परमेश्वरचं सेवक बनणार, माझ्या बाबाला सुद्धा माहिती. परिस्थिती अशी आहे माणसाच्या बाबतीत सावकायचं, मग ते दासत हल्ली सूत्र 27:10 मध्ये सांगितलं परमेश्वर माझ्या आई बाबांनी मला सोडले पण परमेश्वराने मला सोडलं. आज आपलं जीवन परमेश्वर त्यासाठी जोडायचंय. तर आपण शिकायचंय हे पवित्र शास्त्र आपल्या सर्व मानवासाठी जीवन, समाधान, शांती, ज्ञान हे देणार. आणि हे जर आपलं मन स्वच्छ असेल तर आपण नक्कीच ते 5:8 म्हणे देवाला आम्ही पाहणार आहे आणि देवाची कृपा आपल्या प्रत्येकाच्या जीवनात एक उत्साहित म्हणून उत्पन्न. आपण छोटीशी प्रार्थना करूया. परमेश्वर दयाळू बापा, तुझं राज्य, तुझे मार्ग, तुझं शिक्षण मला तुझ्या मार्गानुसार चालण्यास त्याच्या दानाने भर, सामर्थ्याने भर, अभिषेकाने भर. सर्व मंदिर कामदार सरपंच सर्व पोलीस प्रभूचे सेवकावर करतो. तुझा आशीर्वाद प्रत्येक कार्यकर्त्यात प्रभूचा आशीर्वाद. ही प्रार्थना प्रभूच्या नावाने करतो.